गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? मार्केटला तुम्हाला बघूनच कळत असेल की आजचा दिवस कसा होता. आजचा दिवस फारसा ठीक नव्हता, कारण का मार्केट कालच्या रेंजपेक्षा आज त्यांनी खूप कमी रेंज बनवली. तुम्ही जर बघाल, आपण काल बोललो होतो, म्हणजे आपण म्हणजे मी तुम्ही काही वेगळे नाहीये, कारण का आपण दोघे शिकतोय, पुढे जाण्याचा प्रयत्न करत करत आहोत, काहीतरी समजण्याचा प्रयत्न करत आहोत. जे मार्केट समजवतंय त्याच्या पलीकडे अजून मार्केट काय करतंय हा विचार आपल्या मनामध्ये जेव्हा येतो ना, तेव्हा हा आठास निर्माण होतो की मार्केटला आपल्याकडे अजून शिकायचं बाकी आहे. बघा, माझं एकच म्हणणं सगळ्यांना, की जेव्हा पण तुम्हाला कुठली कला म्हणजे स्टॉक मार्केट बद्दल नाही, कुठली कला तुम्ही संपूर्ण होता, तेव्हा तुम्हाला त्याची इच्छा मेली जाते. काय होतं माहिती काय, तुम्ही जर कुठली गोष्ट शिकता ना आणि तुम्हाला ती यायला लागते, मग तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर बनता, मग तुम्ही अजून शिकण्याची इच्छा तुमची तीव्रता कमी होते. म्हणून मी स्टॉक मार्केटला इझी घेत नाही. मला अजून शिकायचंय, हे समुद्र आहे मोठं, आपण तर अजून किनाऱ्यावरतीच आहे असा विचार करत अजून आपल्याला शिकायचंय ही गोष्ट तुमच्या मनामध्ये राहील ना, तुम्ही स्टॉक मार्केटला हलक्यात घेणार नाहीत. लिहून घ्या, मार्क माय वर्ड्स. ही गोष्ट तुमच्या मनामध्ये सगळ्यांच्या आत्ताच गाठ करून घ्या, की जेव्हा पण तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनाल तेव्हा मला आलं कोण हा गैरसमज ठेवू नका. मार्केट एक दिवस तुम्हाला दाखवून देईल की मार्केट काय आहे, सुपिरियर आहे. त्यामुळे रोज मला काहीतरी शिकायला भेटतं. जर मी बोलतो ना, आता मी हा शब्द का वापरला, हा सेंटेन्स का वापरला, हा वाक्य का वापरलं, की मला पण अजून शिकायचं. आपण काल काय शिकलो होतो की इथे ग्रीन कॅन्डलची अपेक्षा आहे आणि मार्केटने लगभग तरी एक छोटीशी ग्रीन कॅन्डल बनवली आहे. ओके, पण फायदा काय झालाय, प्रॉफिट नाही झालं, काय नाही. ओके, माझ्या फॅमिली ग्रुपला माझ्या फॅमिली ग्रुपला मी खूप ऍक्टिव्ह होतो आज, म्हणजे खूप ऍक्टिव्ह होतो, कारण का एक्सपायरी होती सकाळपासूनच. सस्टेन, पुलबॅक, ह्याच्या खाली ब्रेकडाऊन लेवल्स आहेत, ते आहेत. मार्केटची तुलना बघा मी अशी केलेली, मार्केट इकडनं येऊन परत 880 वरनं रिजेक्शन घेऊ शकतं. 1, 2, 3 म्हणजे मार्केट इकडनं वरती जाऊ शकतं, किंवा इकडनं वरती जाऊ शकतं, किंवा इकडनं खाली येऊ शकतं. हे मार्केट 3 सरी देतो. आणि मार्केटने काय केलं बघा, मार्केटने बरोबर त्या लेवलला म्हणजे 880 बघा, 880च्या लेवलला मार्केट इकडून रिव्हर्सल घेतलं. हे मला लाईव्ह मध्ये सांगता येतं, कारण का मी माझ्या बॅच, माझ्या फॅमिली जे शिकतात माझ्याकडे, तो आमचा ग्रुप आहे, तिकडे मला अपडेट द्यायला लागतं, अपडेट ठेवावं लागतं. का तर कोण चुकू नये. ट्रेड घ्यायच्या अगोदर त्यांना एक धीर असतो, आधार असतो, की यस आपण जो विचार करतोय बघा, मी कुठलाही ट्रेड कोणाला देत नाही. मी सेबी नसल्यामुळे मी कुणालाही कॉल पुट हे सांगत नाही, ते त्यांच्या रिस्कवरती घेतात. ठीक आहे, मी जे सांगतोय ते पण तुम्ही तुमच्या स्वतः याच्यावरती करू शकता, रिस्क करू शकता. त्यासाठी मी जबाबदार, या माझी स्टॉक मार्केट जे आहे, MSM स्टॉक मार्केट, मांडोको स्टॉक मार्केट, ते जिम्मेदार नसणार आहे. डिस्क्लेमर दिला, डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. हर एक व्हिडिओमध्ये डिस्क्लेमर देणं जरुरी आहे. ओके, कारण का लेबल्स दिल्याशिवाय कळत नाही. कारण इकडे बघा, मार्केट रेजिस्ट्रेशन घेतलं, मार्केट ह्या लेवलला असं येऊ शकतं अशी कल्पना येते डोक्यामध्ये, पण मार्केटचं विचार करण्याची श्रेणी खूप वेगळी असते. मला वाटलं इकडनं मार्केट रेजिस्ट्रेशन घेतलं, कारण का ही लेवल खूप इम्पॉर्टंट होती. इकडनं मार्केट रेजिस्ट्रेशन घेऊन जर आलं, एवढ्या बाईंग नंतर मार्केट झपकन खाली येणार नाही. कारण बाहेर स्ट्रॉंग होते म्हणून तर मार्केट वरती आला. ही पहिली गोष्ट तुमच्या मनामध्ये घेऊन ठेवा. ओके, त्यानंतर मार्केटने इकडनं मुवमेंट दिला, पण मार्केट इकडनं वरती गेलं नाही, परत खाली आलं आणि 24,000ची लेवल काही तोडू शकलं नाही आज. त्यामुळे मार्केटमध्ये काही मुवमेंट आली. एक्सपायरी आज फ्लॉप गेली. ओके, एक्सपायरी फ्लॉप गेली. काही माझ्या स्टुडंट्सनी, माझ्या फॅमिली मेंबर्सनी बघा, मी अपडेट देतो की हे असं आहे, ते तसं आहे, पीसी रेशो आहे, लेवल देतो, की एक कल्पना यावी, समजावं. आणि बघा, सर्वात आजचं कॉम्प्लिमेंट मला खूप बरं वाटलं. थँक्यू सर, आय हॅव टेकन द मुवमेंट वॉज गिवन बाय यू. म्हणजे एक गाईडलाईन दिलेली, एक लेवल दिलेली, की ह्यानंतर मार्केट इकडे जाऊ शकतं, तिकडे जाऊ शकतं. रिस्क त्यांनी घेतली. मी कुठलाही कॉल पुट देत नाही, कोणाला देत नाही. हा, पण माझ्या फॅमिली मेंबर जे माझ्याकडनं शिकतात, माझ्याकडनं समजतात, तो एक ग्रुप आहे, तिकडे आम्ही संवाद करतो, चर्चा करतो, आणि चर्चेला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, त्यानंतर बघा, हे सगळे प्रॉफिट्स आलेले आहेत, लेवल्स आलेले आहेत, प्रॉफिट्स आलेले आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे मेन काय की शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. ओके, आता काय होतं माहितीये, की बॉन्डिंग असते. मी तळ बोललो का त्यांना टाक कळतो. त्यामुळे 6-7 महिन्याच्या प्रवासानंतर ते तयार झालेले असतात. आणि मी काय बोलतोय, काय लेवल सांगतोय, काय सेटअप सांगतोय, हे शिकणं जरुरी आहे. कारण सगळ्या व्यक्तींचे, सगळ्या ट्रेडरचे सेटअप्स वेगळे वेगळे
असू शकतात आणि असतातही. माझा पण दृष्टिकोन बघण्याचा वेगळा आहे मार्केटकडे. त्यामुळे मार्केटमध्ये काय चालतंय हे लाईव्ह मध्येच कळतं. आपण उद्यासाठी प्रेडिक्शन करतो की ग्रीन कॅन्डल झाली, बघा ग्रीन कॅन्डल झाली म्हणजे तुम्ही जर डेलीवरती बघाल, हो काल प्रमाणे ग्रीन कॅन्डल झालेली आहे. काल मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की मार्केट जेव्हा एवढा वरती आलं, डायरेक्ट वरती गेलं, ते मला पटणार नाही. मार्केटला इथे सस्टेन होणं जरुरी आहे. त्यानंतर मार्केट जर वरती गेलं तर एक मुवमेंट वरती येऊ शकतो. तो मुवमेंट आपल्याला लगभग हा वाला 600 पर्यंत, पहिला टार्गेट 500, नंतर 600 पर्यंत जाऊ शकतो मार्केट. आता बघा मार्केट जात नाही ना, म्हणजे ह्याचं तर काय की इथे सेलर्स बसलेले आहेत आणि मार्केट हे सस्टेन होणार. त्यानंतर परत एकदा उठून, काल तुम्हाला स्टोरी सांगितली ना की आपण जेव्हा कुठल्याही प्रवासाला जातो त्यामध्ये थांबतो आणि परत आपला प्रवास चालू करतो, तसंच मार्केट आता थांबलेलं आहे. मार्केट का थांबलं याच्या पाठचं कारण काय, मेन मार्केट का थांबलं याच्या पाठचं कारण काय, 19 तारखेला तुम्हाला माहिती आहे काय डीड होणार आहे, कशी होणार आहे, काय होणार आहे ते. त्यानंतर जरा मुवमेंट अपेक्षित असू शकतात आणि लगभग तरी सगळीच थकलेली आहेत, तात्या पण थकलेले आहेत, ठीक आहे. पण तात्यांचा काय भरोसा नाही, ते एक तासा अगोदर काहीतरी बोलतात आणि एक तासानंतर काहीतरी वेगळंच करतात. त्यामुळे त्यांचा भरोसा नाही. मला फक्त भरोसा आहे माझ्या कॅन्डल पॅटर्नवरती. बघा दुसरी गोष्ट, जर तुम्ही बघत असाल ना, हा डब्ल्यू पॅटर्न जर डेलीवरती बनलाय ना, हा बरोबर ब्रेकआउटला आलेला आहे. कळलं तुम्हाला? इकडनं जर मार्केटने ब्रेकआउट दिला ना, तर 24,000 वरती मला एक रिटेस्टिंग पाहिजे. ऐकलं का? नीट ऐका, रिटेस्टिंग पाहिजे आणि ह्या वीक मध्ये झाली पाहिजे. या वीक मध्ये म्हणजे आज मंगळवार आहे, बुधवार, गुरुवार, 3 दिवस आहे. म्हणजे उद्या इथे कॅन्डल, नंतर ब्रेकआउट, इथे सस्टेन होणं, लाल कॅन्डल, असं वरती. हा प्रवास आहे, मार्केट त्या पद्धतीने चालतंय. म्हणून उद्या मला एक एक्सपेक्टेड आहे की इथे एक रेड कॅन्डल यावी. बघा रेड कॅन्डल यावी. मी कोणालाही सांगत नाहीये की रेड कॅन्डल म्हणजे तुम्ही खालच्या साईडचा ट्रेड करा, तुम्ही तुमच्या रिस्क स्वतः घेऊ शकता. पण ही संकल्पना आहे, एक अभ्यास आहे, एक्सपिरियन्स आहे, तो तुम्हाला मी शेअर करतोय. ह्याला कुठल्याही ट्रेडिंगशी तुम्ही जोडू नका. जर करत असाल तर तुमची ती रिस्क असेल. डिस्क्लेमर दिलेलं आहे, काय करायचं, रिस्क द्यायला लागतं. ओके, तर लेवल्स बघा ह्या आहेत. म्हणजे माझा टार्गेट आता लगभग इकडनं एवढा जाऊ शकतो, 500 जाऊ शकतो, त्यानंतर वरती पण जाऊ शकतो. पण ते कधी पुढच्या हप्त्यामध्ये, पण इथे सस्टेन व्हायला पाहिजे. म्हणजे उद्या मला एक रेड कॅन्डलची अपेक्षा आहे. मार्केटला सस्टेन होऊ दे. सस्टेन म्हणजे काय, एका ठिकाणावरती थांबणं, एका ठिकाणावरती जरा वेळ काढणं आणि नंतर तीच मुवमेंट परत कॅरी फॉरवर्ड करणं, म्हणजे त्याच दिशेला मुवमेंट करणं, म्हणजे ती खरी मुवमेंट असते. मार्केट जर झपाझप जर वरती गेलं ना, तर तसंच खाली पण झपाझप येऊ शकतं. झपाझप वर तुम्हाला कळलं असेल काय रिलेट करतोय ते मी. त्यामुळे मार्केटला पहिले ना समजण्याचा प्रयत्न करा, शिक्षण घ्या, त्यानंतर करा. ओके, बघा आपल्याकडे एक ट्रेंडलाईन होती. ओके, ट्रेंडलाईन होती, ती मार्केटने तोडलेली आहे. एक पॅरलर झोन पण होता, तो पण मार्केटने तोडलेला आहे. आणि एवढ्या मुवमेंट नंतर मार्केटने परत इकडनं टेस्टिंग दिली तर फारच उत्तम. ओके, जरा नीट बघूया आपण एक्झॅक्टली काय लेवल्स दिसत आहेत त्या. बघा अशी लेवल होती. ओके, ही जी लेवल निघते ना मार्केटनी, मला वाटतं परत एकदा आहेत ना 750 700 किंवा लगभग, मी असं जर पकडलं ना, तर ही रेड कॅन्डल आहे, ह्याच्या खाली जरा मार्केट सस्टेन होतं. हो 700. मार्केटने ना एकदा 700 पर्यंत येऊन रिटेस्टिंग जर केली तरी मला काही हरकत नाही. मार्केट कधी पण अशाच गोष्टीवरती जास्त मुवमेंट देतो. हे एक मुवमेंटचं कारण आहे मार्केटचं, ही त्याची शक्ती आहे. ह्याच प्रकारे चालतं आणि ह्याच प्रकारे आपल्याला ट्रेड शोधायचे असतात. मी सांगितलं मार्केट रोज तुम्हाला पैसे देणार नाहीये. आज माझ्या फॅमिली मेंबर्सनी कोणी 500 10 पॉईंट काढले, कोणी 20 पॉईंट काढले, कोणी 6 पॉईंट पण काढलेले आहेत. बघा लॉस नाही ना, ही गर्वाची बात आहे की मी लॉस नाही केलाच. मी आपला टॅक्स भरला, मी आपल्या जो डीमॅट अकाउंट आहे त्याला त्याचे चार्जेस देऊन टाकलेत, विषय संपला. लाल नाहीये. बघा लाल नाही राहणं पण त्याच्यामध्ये पण ताकद लागते. फक्त ग्रीन होऊन चालत नाही, लाल न राहणे पण ताकद लागते. आणि ते माझ्या मुलांनी साबित केले, माझ्या फॅमिलीने साबित केले. त्यांचे धन्यवाद, खूप खूप आभार. माझा ते विश्वास ठेवून तुम्ही जे करताय कार्य, तुमचं देव भलं करो पहिलं, नंतर माझं भलं करो आणि खूप मोठे व्हा. ओके, तर गोष्ट अशी येते की इथे लाल कॅन्डल तर नक्कीच येईल. ती आल्याच्या नंतर जर मार्केट मुवमेंट देत असेल ना, तर मग मार्केट खूप चांगलं वरती जाऊ शकतं. इक्विटीवाल्यांसाठी चांगली खबर आहे. ओके,
पण 19 तारखेनंतर जर काय झालं आणि जर ही लेवल तुटली तर मार्केट परत खालच्या साईडला येऊ शकतं. मार्केट काय करेल माहितीये का तुम्हाला, हा जो पॅटर्न आहे ना बघा, खालच्या साईडला येईल. आणि हा पॅटर्न तुम्हाला माहिती मी काल पण सांगितलं, लोअर लो लोअर हायचा पॅटर्न आहे. लोअर हाय अजून तोडला नाहीये, लोअर हाय तोडायला 24,100 तरी तोडलं पाहिजे. ठीक आहे. दुसरी गोष्ट, मला असं वाटतंय, तुम्हाला पण दिसत असेल की माहिती नाही मला, 15 मिनिटाच्या चार्ट वरती आहे ना, इथे कप्पन हँडल सारखं मला काहीतरी दिसतंय. तर मार्केटने जरा खाली यावं आणि परत इकडनं वरती जावं, असं आहे. ठीक आहे. हे दिसण्याची वाटते, टेक्निकल वरती गोष्ट आहे. मग त्यासाठी मग मुवमेंट आहेत, हे सेटअप्स आहेत, सगळे वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी वेगळ्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर अजून काय दिसतंय बघा, मी जर 5 मिनिटावरती येत असेल ना, तर मला ना एक गोष्ट दिसते. ओके. मार्केट आता काय करते, कालपासून मार्केट आहे ना हायर हाय करायला लागलेलं आहे. ओके. हायर हाय करायला लागलेलं आहे. पण त्याच जर तुम्ही जर बघाल ना, आरस आहे, आरस आहे चला खाली येत चाललेलं आहे. बघा दिशा बघा काय ती. मला मार्केट क्लोजिंग नंतर हे भावना आली, जेव्हा मी अनालाइज करतो उद्यासाठी, तेव्हा 1 तास विचार करतो, समजतो, सगळ्या कॉन्सेप्ट दोन्ही साईडने विचार करतो. म्हणजे 10-20 वेळा कमीत कमी विचार करून हे व्हिडिओ बनवतो, कारण का एक एक शब्द माझा तुमच्यासाठी खूप खास असू शकतो. चुका होऊ शकतात. तसं मी पण 100% बरोबर असू शकेन, या चुकीचा असू शकेन. पण एक समजवण्याची पद्धत म्हणून तुम्हाला सांगतोय की मार्केट जर असं करत असेल, मग काय, उद्या जर मार्केट असं वरती ते गेलं ना, तर हायर हाय पॅटर्न प्राइजेक्शनचं बनतोय आणि लोअर लो पॅटर्न आरएससीचं बनतोय. तुम्हाला सांगायची गरज नाही, माझ्या मुलांना तर पटकन कळलं असेल मी काय बोलतोय ते. त्यामुळे मार्केटमध्ये मग इथे एक मुवमेंट असतो. ठीक आहे. येऊया आता एक्झॅक्टली मार्केट काय करेल आणि कसं करेल आणि आपण काय केलं पाहिजे. ठीक आहे. उद्या एक रेड कॅन्डल तुम्हाला सांगितले, लगभग 840 पर्यंत लेवल आहेत. ठीक आहे. मार्केटने काय केलं पाहिजे बघा, काल पण तुम्हाला सांगितलं की 920च्या वरती, 940च्या वरती मार्केट जर सस्टेन होत असेल तर मार्केटमध्ये एक मुवमेंट येईल. इथे सस्टेन नाही झालं, इथे खूप वेळ ट्राय केलं, सस्टेन झालं, नंतर मार्केट निघून गेलं. म्हणजे 10-5 पॉईंट तुम्हाला भेटले असतील ती चांगली गोष्ट आहे. त्यामुळे इथे पण खूप लोकांनी कमवले. ओके. सेम सेम स्टाईलमध्ये सेम गोष्टी बनतायत. ओके. सेम स्टाईल सेम गोष्टी बनतायत. आपला सेटअप तोच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही सेटअपमध्ये. त्यामुळे सेटअप हाच राहणार आहे, त्याच्यामध्ये काही चेंज होणार नाहीये. 940, 820, 400, इथे जो पॉइंट आहे, माझा मुद्दा आहे ना हा 20चा, हा जरा मी काउंट करतो, कारण मला असं वाटतंय ना इथे आता 24,000, लगभग 40, 24,040 ही लेवल माझ्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. ती जर मार्केटने तोडली ना, तर मी समजेन की यस मार्केटमध्ये वरची मुवमेंट आलेली आहे. ओके. मी लेवल लावतो इथे 24,040, ही बघा, ही पर्पल लाईन मध्ये. जर मार्केट ही लेवल तोडत असेल उद्या, तर मग मुवमेंट 140 पर्यंत जाऊ शकतो मार्केट. ओके. 24,000, 24,040. ओके. 24,040, त्या अगोदर मार्केट पहिले 24,000 ची लेवल तोडली पाहिजे. ओके. नाहीतर मार्केटमध्ये ना मला असा काहीतरी पॅटर्न दिसतोय बघा, हा जर मार्केटने ही लेवल जर तोडली, ओके, ही लेवल म्हणजे काय, ट्रेंड लाईन जर तोडली, कारण का प्राइस एक्शन हायर आहे बनत चाललेलं आहे. ओके. प्राइस एक्शन हायर आहे बनत चाललेलं आहे. जर मार्केटने ही लेवल तोडली आणि मार्केटने इन केस 940 तोडून 880 ला सस्टेन व्हायला लागलं, तर मार्केटमध्ये एक पुलबॅक सकट आपण या लेवल पर्यंत एक टार्गेट घेऊ शकतो, 820 पर्यंत. बघा 820 पर्यंत, आणि 940चा भाग विसरू नका, 920, 940चा. त्यामुळे मार्केटमध्ये परिस्थिती आता साइडवेजची आहे, कन्सोलिडेटची आहे, कॉन्स्टंट राहण्याची आहे. म्हणून उद्या ट्रेड काढायला जाऊ नका, ट्रेड शोधायला जाऊ नका, ट्रेड तुम्हाला आपोआप भेटतील. इथे ग्रीन कॅन्डल भेटल्यावर तुम्ही पटकन जाल, मार्केट परत रेड कॅन्डल बनवेल. इथे रेड कॅन्डल बनवायला बघाल, मार्केट परत ग्रीन कॅन्डल बनवेल, कारण मार्केट झोन मध्ये.
त्यामुळे ह्या दोन लेवल्स तोडणं जरुरी आहे. बघा इथे ट्रेंडलाईन जी आली ना ती 720 ची ट्रेंडलाईन तुम्हाला दिसत असेल. जर ह्याच्या खाली जर मार्केट अजून जात असेल तर मग बघूया. असं होणं जरा कठीण आहे, कठीण दिसतंय. ठीक आहे. आणि मार्केट तुम्हाला जर 19 तारखेला ट्रॅक करायचं असेल तर मार्केट आता गेम रचतोय करून समजून घ्या. म्हणून ह्या गेम रचण्यामध्ये तुम्ही पडू नका. बायर्स आणि सेलरचं भांडण होऊ दे. तिसरा निलाम म्हणजे आपण त्यांच्या पाठी जायचं. आपल्या 1000, 5000, 10,000, 50,000 या लाख रुपयांनी मार्केटची हा पण त्यांच्या करोड रुपयांनी त्यांच्या 2-4 ट्रेडनी आपलं मार्केट हळू शकतं. त्यामुळे ती लोक काय करतायत ना, हा विषय संबंध नाही. त्याला FIDA विषय बोलतात. पीसीआर रेशो पण तुम्ही बघू शकता. पीसीआर रेशो पण आता लगभग सस्टेंड होत चाललेला आहे. जर हा सस्टेन झाला आणि हा वाढला उद्या तर मग एक स्पाइकची अपेक्षा आहे. जर 1 खाली आला, 1.0च्या खाली आला तर मग एक फॉल येण्याची शक्यता आहे. पण एवढा फॉल अपेक्षित नाहीये. सगळीच बाईंगला बसले, सेलिंगला कोण बसलं नाही. सेलिंग करायची असती तर मार्केट आजच त्यांनी सेलिंग करून दाखवली असती प्रेशरमध्ये आणि आज एक्सपायरी होती. त्यामुळे एवढ्या मोठ्या दिवशी पण जर काय नसेल झालं तर मार्केट पुढच्या हप्त्याचा गेम करायला तयार करत आहे. कळलं तुम्हाला? तर ह्या हप्त्यात काही नाही ना तर मार्केट पुढच्या हप्त्यासाठी गेम करतो आणि तो गेम मोठा असू शकतो. तसा 2 दिवस तुम्ही बघितलात. त्यामुळे मार्केटमध्ये तांडव तर होणार आहे आणि या तांडवात आपला लाभ कसा होईल हे बघण्यासाठी आपल्याला थांबणं जरुरी आहे, शिकणं जरुरी आहे, समजणं जरुरी आहे. ठीक आहे. बघा पॅटर्न परत तुम्हाला सांगितले की इथे आपल्याला रेड कॅन्डल मध्ये जायचं नाही. मार्केटला रिटेस्ट करू दे 940च्या खाली. वरती जायचं तर 24,040च्या वरतीच. कारण का 24,000 लेवल तोडल्यानंतर पण आपल्याला बाईंग दिसते आणि नंतर पटकन मार्केट खाली येतं. त्यामुळे ह्याच्या वरती काय करायचं असेल तर नक्कीच करा, नाही तर मार्केट परत असं प्रायझेशन म्हणून इथे चॉपी होईल. त्यामुळे उद्याचा दिवस बुधवार, आज निफ्टीची एक्सपायरी मंगळवार, परवा सेन्सेक्स मधला दिवस जो असतो चॉपी दिवस असतो, दबलेला दिवस असतो. मार्केटचे मुवमेंट जास्त होऊ शकतात आणि झाल्याच तर मग आपण बघूयाच. कारण लेवल आपल्याकडे आहेत, तुमच्याकडे लेवल्स आहेत, माझ्याकडे लेवल्स आहेत. मी माझ्या लेवल्स मध्ये ऍक्टिव्हच आहे. ठीक आहे. तर गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला समजायच्या आहेत. मी आज माझ्या ह्याच्यामध्ये ग्रुपमध्ये टाकलेलं की फील द स्पाइक ऑफ अ प्रीमियम. जेव्हा पण मार्केट वरती जात असतं ना तेव्हा प्रीमियम मध्ये पटापट स्पाइक येतात. आज तेच झालं. 60-70 पण डायरेक्टली 80, 85, 90 पण डायरेक्ट मार्केट गेलं. हा स्पाइक बघणं खूप इम्पॉर्टंट असतो. मार्केट त्याच लेवलला होतं, 2-3 पण वरती खाली, पण स्पाइक प्रीमियमचा वाढ होता. तेव्हाच कळतं की त्या गोष्टी कशा आहेत. पण त्या गोष्टी लाईव्ह मध्ये तुम्हाला समजाव्या लागतील. माझ्या लाईव्ह मध्ये 1 महिन्याचा लाईव्ह बॅच मध्ये, म्हणजे 6 महिन्याचा कोर्स, 1 महिन्याचा लाईव्ह बॅच मध्ये ते मी तुम्हाला त्या फिलिंग्स दाखवून देतो. कारण का ते जिथपर्यंत तुम्हाला कळत नाही ना तिथपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये सस्टेन होऊ शकत नाही. ठीक आहे. बघा उद्याचे लेवल सगळे सांगितलेले आहेत. RSI डायव्हर्जन सांगितलेलं आहे कसं होऊ शकतं. ठीक आहे. त्यामुळे मार्केटला जरासं वरती जाणं भाग आहे. जरासं जर RSI डायव्हर्जन करायचं असेल तर अप अँड हँडलचं पॅटर्न पण म्हणतो, त्यासाठी पण मार्केटला खाली यावं लागेल. हे सगळ्याच गोष्टी आहेत. तर मग सगळ्याच गोष्टी ज्या असतील ना, ज्या गोष्टी घडतायत त्या घडण्यावरती आपली प्रतिक्रिया देणं खूप जरुरी आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग होवं ही अपेक्षा करत हा मी व्हिडिओ इथे थांबवत आहे. व्हिडिओचा कंटेंट तुम्हाला समजला असेल, आवडत असेल, नक्की आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा, हसत राहा, बी पॉझिटिव्ह. आयुष्यातले काही क्षण जगणं जरुरी आहे. दुःख तर आपल्या पाठी मरेपर्यंत असणार आहे, लास्टच्या सुद्धा पण असणार आहे. पण त्या दुःखानं सोडून हसत राहा, आपल्या परिवाराला चांगलं बोलत राहा, लोकांशी चांगलं बोलत राहा. कारण का हे क्षण, हे दिवस परत येणार नाहीत. म्हणून बोलतो बी पॉझिटिव्ह. आजच्या दिवसासाठी एवढंच. धन्यवाद मला ऐकण्यासाठी. गुड नाईट. जय हिंद, जय महाराष्ट्र.